नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी 4 महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर यातील सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, कारण की आजपासून आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहेत तर या लाडक्या बहिणी योजनेचा 7वा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यासोबतच एक दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमध्ये जे पिकाचं नुकसान झालं होतं, तर अशा पिकाचं नुकसान झालेल्या तब्बल 7,83,915 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख रुपयांची रक्कम जी आहे तर ती मंजूर केली आहे। आणि आत्तापर्यंत जिल्ह्यातील 5,56,302 शेतकऱ्यांना 6,604 कोटी 38 लाख 37,000 रुपयाप्रमाणे रकमेचे वाटप करण्यासाठीची ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून म्हणजे माहिती आहे तर ती भरण्यात आली आहे। आणि माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की जे आपली नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आहेत तर या नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत खरीपात अतिवृष्टी झाली होती। आणि या खरीप हंगामामध्ये जिरायती, बागायती त्यासोबत बहुवार्षिक पिकांसह शेतजमिनीचे 5,96,000 हेक्टर नुकसान झाले होते। आणि हा फटका जिल्ह्यातील जवळपास 7,83,915 शेतकऱ्यांना बसला होता। आणि या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 812 कोटी 38 लाख 60,000 रुपयांच्या अनुदानाची मागणी ही जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती। आणि यानुसार आता शासनाने नांदेड जिल्ह्याला 812 कोटीचा निधी मंजूर केला आहे। आणि आतापर्यंत या 812 पैकी 5,56,302 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 812 कोटीपैकी 604 कोटी 38 लाख रुपयांची रक्कम जी आहे ती जमा करण्यात आलेली आहे। आणि या शेतकऱ्यांनी जी काही पुढील माहिती आहे तर ती उरलेली माहिती जी आहे तर ती 2 दिवसात भरण्यात येणार आहे। आणि त्यामध्ये सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टीमध्ये पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तलाट्याकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्यावा, KYC पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे। आणि यानंतर म्हणजे की नांदेड येथील शेतकऱ्यांनंतर आपल्या धाराशिव जिल्ह्यातील 2024 जे अतिवृष्टी नुकसान झालेले शेतकरी आहेत या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी KYC पूर्ण केले आहे तर अशा आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जी आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि हेक्टरी 13,600 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई जी आहे ती देण्यात येत आहे। आणि ही जी मदत आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक आधार हा मिळत आहे। तर जवळपास आपल्या नांदेडनंतर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 1,80,786 शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर 2024च्या पहिल्या टप्प्यातील अतिवृष्टीची मदत जी मंजूर झाली होती त्यासाठी 221 कोटी 81 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती। आणि त्या राज्य शासनाने दिनांक 10 डिसेंबर रोजी अतिवृष्टींना मदत म्हणून 2,920 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। आणि 8 ऑक्टोबर 2024ला आपल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार धाराशिव, करम, वाशी आणि परंडा या 4 तालुक्यांना जी आहे तर ती मदत देण्यात येणार आहे। आणि आत्तापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 14,979 शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जी आहे ती जमा झाली आहे। आणि ही प्रक्रिया सुरूच आहे। तर सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मदत द्यावी, अन्यथा 1 आठवड्यानंतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता। मात्र तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की ही जी काही मदत आहे तर जे मदतीपासून 3 हेक्टरपर्यंत ही मदत लागू करण्यात आलेली आहे। आणि लवकरात लवकर ही मदत आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पडत आहेत। आणि यानंतर पीक विमा संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे। तर मित्रांनो, आपलं आता नांदेड, धाराशिव आणि लाडक्या बहिणीनंतर जे काही सिंधुदुर्गमधील जे काही पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी आहेत तर त्या पीक विमा न मिळालेल्या आंबा आणि काजू बागायतदारांना येत्या 8 दिवसामध्ये पीक विमा परतावा मिळेल असं आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर आपल्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे। कारण की या जिल्ह्यातील 5 महसूल मंडळातील शेतकरी अद्यापही आंबा, काजू पीक विम्याच्या परताव्यापासून वंचित आहेत। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा परतावा द्यावा, अन्यथा 29 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा हा देण्यात आला होता। आणि त्या अनुषंगाने मंगळवारी म्हणजे की 21 तारखेला आमदार वैभव नाईक, त्यासोबत माजी आमदार परशुराम उपकर, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत आदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती। आणि या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांशी चर्चा केली आहे। आणि त्यानुसार कृषी अधीक्षकांनी 8 दिवसात परतावा मिळाला असल्याचं स्पष्ट केल्यानंतर जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना 8 दिवसात पीक विमा परतावा मिळण्याचं आश्वासन दिलं होतं। आणि त्यामुळे शिवसेनेकडून होणारं आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलं आहे। आणि त्यानुसार आता पीक विमा न मिळालेला आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसामध्ये पीक विमा परतावा मिळेल असं आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे। त्यामुळे आंबा काजू बागायतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। त्यासोबत ज्या काही लाडक्या बहिणी आहेत
तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे काही आपल्या धाराशिवमधील शेतकरी असतील तर त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 600 रुपये एवढी रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC केली असेल त्याप्रमाणे आपल्या नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती जमा होत आहे. जर आपली KYC केली नसेल तात्काळ KYC करून घ्या, कारण की KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.